आपल्यासोबत आहेत हिंगणगाव केसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी चित्ता आणि सावकार. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन आमचं 10 दिवस झालं होतं. त्या यात्रेचं मैदान असतं चांगलं. आणि ओपनचं मैदान होतं, त्यानं आदतनं धुमाकूळ घातलेला आहे. काय सांगाल, म्हणजे ओपनच्याच मैदानाला का पळवलं आज आदत? आम्ही आदतचं मैदान बघून सहसा जात नाही, पण ओपनच्या मैदानाला आम्ही आदत पण 100% काढतो. आणि प्रथम फेर पळलाय तो, तिन्ही फेरे कडनच पळलाय, काय सांगाल त्याविषयी? कडनं म्हणजे 1 नंबर तासावर गाडी आमची पळाली. सावकार बाहेरनं पळाला आणि खोंड आतनं पळाला. गाडी एकदम चांगल्या पद्धतीने पळाली. सेमीला पण कडच आलेली, काय सांगाल? कड आली, आम्ही तिथंच ओळखली शेमी काढणार आपण. आणि गटाला किती तास होतं? गटाला 3 नंबर तास होता. तसं पण गाडी एक गाड्या तिकडे नव्हत्या. उघड्यावर पडली. पण हे नियोजन नक्की कसं जुळून आलं काय? इजुभाऊ मधने जुळून आणलं. विजयभाऊ, काय सांगाल, कसं नियोजन घडून आलं? म्हणजे तसं बघायला गेलं तर सावकार आणि चित्ता, आज कसं नियोजन? ही मैदान पडले की आमचा बायचा सागर बायचा फोन झाला की आपल्याला बैल चांगला घालायचा. मग आपल्या डोक्यात सावकार ह्यांना मग त्यांनी आपल्या मामाला फोन केला, बैल पाहिजे आम्हाला. मामा काय म्हणले, पळू काय ना अडचण. झाला प्रेमाने पायरा झाला, 1 नंबर बी झाला आपलं चांगलं. पण मामांचं पण मोठं मन म्हणायला लागेल की बाबा. नाही, मामा नाही म्हणत नाही कधी कुणाला, मामाचं मन मोठंच आहे. काय सांगाल, आज पुन्हा एकदा सावकार गुलालाच पात्र आहे आणि प्रथम क्रमांक केलाय. हो, काय नाही, इजुभाऊने नियोजन केल्यामुळे काय टेन्शन नव्हतं. आज गाडी गुलालात राहणार हे फिक्स होतं. आणि नियोजन असं लावतं की आता कंटिन्यू सावकार गुलालातच आहे, काय हो. सांगाल त्याविषयी? नाही का, बैल चांगला पळतोय. बैल साथ देणार असेल तर गुलालात राहतोय. त्या दिवशी वाईच्या मैदानात पण गुलालात राहिलेला. हो, आजचं सलग कितवं मैदान आहे गुलालाचं? गुलालाचं सलग त्या दिवशी फक्त हानूर केसरीला गट बाद झाला, गाडीत गाडी अडकली, नाही तर 10वा 11वा मैदान आहे सलग मैदानात. म्हणजे बाकीच्यांना मग असं तर असं सांगा की बाबा काय बघून मैदानात खेळली पाहिजेत किंवा काय? नाही, पायरा चांगला असेल तर काय अडचण नाही. मोकळ्या मनाने पायरा झाला तर गाडी गुलालात राहते. आणि मैदान कुठली कशी काय ते पण म्हणजे पायरेकरी राहणं म्हणजे कसं, आता उन्हाळा दिवस आहे, शक्यतो होत आवलं एवढं मातीचं रानाला खेळायला चांगलंच. आज भागातलं मैदान होतं, गुलाला म्हणजे प्रथम क्रमांकाचा गुलाल भेटलेला आहे, हो. काय सांगाल त्याविषयी? काय खूप आता सगळ्यांचा आभार, आणि चांगली गाडी पडली. आणि आगामी नियोजन कसं असणार आहे सावकारचं? आगामी नियोजन काय आता 21 तारखेला. जे मानाचं कोरेगावचं हिंद केसरी मैदान येते, हो त्या मैदानात सावकार पळताना दिसेल. हो. दादा, काय सांगाल, आज तुमच्या चित्तानं आज जी मैदानात कमाल केलेली आहे? गटापासून चर्चा होती की बाबा आज चित्ता काहीतरी करून दाखवणार. चांगली गाडी पळाली. आता इजुभाऊनी बैलच चांगला होता म्हणल्यावरती एक नंबर केला. सगळे आनंदित आहेत. आज चित्ताचं कितवं मैदान होतं? आता आम्ही आणल्यापासून 3रं मैदान आहे. 3रं मैदान. ह्या आधी 2 मैदान कुठं कुठं पडलेलं आहे? एक बुकुमला राहिला हा. फायनलला, तिथं विठ्ठलन दोघं पळाली. त्या दिवशी चिमणगाव मध्ये पिस्टन 22-11 दोघं तिथं फायनल राहिली. आणि 3रं मैदान सावकारण ते. म्हणजे त्याचं पण सलग 3रं मैदान आणि आता परत सलग 3रं मैदान गुलाल. हा, बोलायला तसं. चित्ता काय नाव ठेवलंय? चित्ता आमचा सुट्टी मेकर चप्पळ चित्ता, सुट्टीचा चप्पळ चित्ता, त्यामुळे त्याचं नाव. त्यामुळे चित्ता नाव. आता दादा मला सांगा, आपण ज्यावेळेस खाली मी फायनल पात्र पहिले घेत होतो, त्यावेळेस तुम्हाला मी म्हटलं की 1 नंबर करणार गाडी कडणी, तर तुम्ही म्हणला सावकारानं मला चित्तावरती विश्वास आहे. हा, त्यालाच 1 नंबर गाडी सीमेला चांगली पळालेली, त्याच्यामुळे 1 नंबर झाला. काय सांगाल, चित्ताची खरेदी कुठनं झालेली आहे काय? चित्ता शनी शिंगणापूर पशी गाव आहे सोनाई म्हणून, तिथं रवींद्र सोलाट म्हणून त्यांचं ते वासूर आहे. गरीब घराण्यातलं खोंड होता तो, म्हणजे त्यांना पैर बिर होत नव्हते, त्याच्यामुळे तो आतापर्यंत मागास होता. आमच्या नजरेत पडलं, आम्ही तिथं जाऊन त्यांना मागितला, ते देत नव्हते. विनंती करून आम्ही तो घेतला, त्यांनी मोकळ्या मनाने दिला, त्याच्यामुळे चांगला पळतोय. आपल्या खांदी पळतोय काय? चित्ता उजवीचाच आहे, आपण घेताना त्यांनी सांगितलेलं आपल्याला एखादी उजवीने पळणार, कडेने बी पळतोय.
2 मैदान झालं कडनीच गट काढलाय पिस्टन बरोबर बी आणि त्या विठ्ठल बरोबर बी. म्हणजे दोन्ही पब्लिकला उजवीनं आतनं बाहेरनं उजवीला ठाम. उजवीचा ठाम आहे एखादी. आणि सेमीला वाटलेलं का तुम्ही म्हणजे गाडी आपली फायनल हे होईल? वाटलेलं राहील आता आमचीच गाडी दुसरी कबाली पण त्यात होता हो, आमचं एकाच एकाच सीमेत दोन्ही होती. गाड्या तुमच्या. म्हणजे दोन्ही पैकी एक राहील पण ही चित्तात चांगली गाडी पळाली. म्हणजे कुठंतरी म्हणजे हे वाटतं का बाबा एकाच म्हणजे आपल्या सीमित आपल्याच 2 गाड्या आल्यावर थोडस हा आता एवढ्या गाड्यातून आमचीच एकात आली दोन्ही गाड्या त्यामुळे व्हायचं वेगळं वाटलेलं पण जाऊ द्यात कुठली तरी एक राहावं एवढीच अपेक्षा होती. मामा नमस्ते. आता विजू भाऊनी सांगितलं की तुम्हाला फोन केला की तुम्ही म्हटला ठीक आहे पायरा तुम्ही सांगाल त्या बैलावर डोळे दाखवून विजू भाऊनी तर सांगायचं बैल आणि ज्यावेळेस विजू भाऊ म्हणले बाबा आजच बरोबर आपल्याला पळायचंय नाही मी विचारलंच नव्हतं त्यांना, बरं. विचारलंच नव्हतं. कुणाबरोबर पळायचे नाही विचार नाही विचारलं नव्हतं. तुम्हाला कधी कळलं की आजच बरोबर पळायचंय? आज मैदानात. मैदानातच कळलं. हो आज मैदानातच कळलं. हा आणि तुम्हाला गट पळायला की मग अंदाज आला. हो हो गटाला गाडी चांगली पडली हं. मग म्हणलं राहील गाडी आज काय नाही. हो. विजू भाऊने केलंय जे हो. नियोजन त्यात राहील गाडी. राहील गाडी. आता सावकारचं किती मैदान आहे सतत गुलाब? एक 10वा 11वा मैदानात. म्हणजे एकदा थोडं खर्च प्रवास झाल्यानंतर सुरू झालं हो की आता परत त्याने कायम ट्रिप घेतली. कायम आता पुढचं नियोजन ओपनचं कुठं? 21 तारखेला कोरेगावला. हिंद केसरी मैदान. हो. त्यावेळी आणि- पळताना दिसलं. हो मामा ही जोडी परत प्रेक्षकांना पळायला भेटणार का? हो कधी काही जुबावनी फोन केला तर काय कधी पण कधी- त्याचे काय नाही. विजू भाऊ परत एकदा आदत म्हणजे चित्ता आणि सावकार त्या गाडीने परत एखादा हा? मला मोठ्या मनात आहे हा. बैल देणार की काय गाडी पळणार होय ना गाडी पळणार पळणार पण आता काय मग तुम्ही नव्हता जसं हिंद केसरी पुशेगावच्या मैदानात आदतनी कमाल केली तसं आजच्या पारंपरिक मैदानात बी आदतनीच कमाल केली मला बरोबर सावकारण चित्ता पण खरं सर्वांनी लक्ष काय आदत असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष चित्ताकडे गेलं तर चित्ताची कमाल आता पुढे दिसेल का? दिसणार 100% नाही 110% दिसणार. आणि त्याचं मुलाच्या पाय पायण्यात दिसत तसं त्याचं दिसतंय. दिसते है ना निश्चित आम्ही इतके वर्ष थांबलोय म्हणजे बाई थोडं काहीतरी दादा साहेब तुम्ही लय गप्प आहे काय सांगाल त्या गुलाला विषयी? काय गोलाल झाला आनंद झाला सर्व एक नंबर केला. गाडी गटाला पळाली तेव्हाच वाटलं होतं की गाडी एक नंबर करेल. बरोबर तसं गाडी बैल हे आहे हा. हे कळल्यावरच वाटलं होतं की ही गाडी एक नंबर करेल म्हणून. बरं मामा मला सांगा सावकारचं डोळे बांधलं होतं ते गुलालामुळं ते हा. परत ना 2 दिवस त्याचं पाणी थांबत नाही गुलाल गेले. गोलाल डोळ्यात गेले होय हा, का म्हणजे नाही गुलाल ॲलर्जी टाकायच्या वेळेस. ॲलर्जी गोलालाची मला डोळ्याची. वाटलं पळताना बांधलं नाही होतं नाही काय. पळताना नाही कारण मला गाडी आत येताना डोळे बांधलेले दिसले. नाही, नाही. ते गुलालामुळं गुलालामुळं बांधते ती परत पळून गुलाल करताना. बरं सावकार ओपनला पण तसाच पळतोय आणि बाकी आदत दुसऱ्याला पण तसाच पळतोय. नाही, हात- त्याचा- मग त्याला म्हणजे एक प्रकारची शिकवणच तुम्ही दिलेली आहे का बाबा ओपनला जसं आहे तसं नाही, तो काय त्याचा पळ आहे तो ते धावतोय त्याच्यामुळे त्याला काय सांगायला किंवा काय नाही. पण ओपनला जे वेगळं स्पीड असतंय आणि आदतला बाबा आदतला वासरू कसं घेऊन होतं, म्हणजे वासरू त्याच्या घेऊन- बरोबरीनं किंवा त्याच्यानं पळायला लागते. नाही आदतला कसं होतंय वासरांच्या ह्याच्या बरोबर पळवतोय ओपनला जसा बैल पळत तसा तेवढा बैल आपला पळतोय. बैल शहाणाच आहे का? हो. नाही एवढा सावकार शहाणा बैलच हा. नाही 8 तरी बैल एवढा शहाणा बैल घेऊन पळणारा कुठनं घेऊन द्या चल. विजू भाऊ तुम्ही एक शब्द वापरला की सावकार शहाणा बैल आहे पण आता आपलं सावकार शहाणा बैल आहे पण माझ्या नजरेत नाही का मी बघितलं ते पहिल्यांदा मालक शहाणा आहे शांत आहे आणि बैल बी शांत आहे ते खास काय सांगा? आणि मालक तर एक नंबर मालक दिलदार म्हणजे लयच आहे माणूस आहे हा. त्यांचं गुणगान गायला तेवढं कमीच नाही आणि बैल बी काय मालकाचं वगैरे आहे. मालकासारखं अहो, गुलाल विषयच पाहिजे नाही. आज मला म्हणा. मालक थोडा जास्त आहे संयमी लय मोठं मन मालकाचं ए, तुझ्या एक पण जेवढी काम तुलना करेल तेवढी मालकाची कमीच आहे. हा. त्यामुळे मालक काय दिसतोय स्वभाव दिसतोय तुम्हाला लयच बोळा स्वभाव आहे. मामा सावकार हा किती बैल आहे तुमचा? पहिलाच आहे. पहिलाच बैल आहे पहिला. आणि पहिल्याच बैलांना तुम्हाला पहिल्यापासून तेच ठेवले
असंच कायमस्वरूपी असंच कायमस्वरूपी आपण चर्चेत राहावा, टीम चर्चेत राहील आणि विजय पावची खंबीर साथ असली, युवा बरोबर असला हो. की गुलाल कंटिन्यू कंटिन्यू तसं विजय बाबी काय हो नियोजनाचा बादशाह आहे. नियोजनामध्ये चेष्टा मस्कर बोलतात पण हा. बोलताना कमीच हो, बोलतात, हो. थोडकं बोलतात हो आणि जे काय करेल ते पक्कं. सक्सेस पक्कच असतं त्यांच्याकडे असं काय हलकं नसतं सगळं. अशीच हो. चुटी सगळी पळू द्या हो हो आणि सतत बोलात राहते हे शुभेच्छा असतात. उशीर झाला पण थांबू येतात. धन्यवाद. चालतं.